नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एका नवीन विषयावर माहिती घेऊन आलेलो आहे. तर मानवी जीवनामध्ये जर बघितलं तर दोन घटक महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे आपलं शरीर संपदा आणि दुसरी म्हणजे जी आर्थिक संपत्ती असेल त्यामध्ये पैसा. तर शरीर हे खूप महत्त्वाचं आहे. शरीराकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे, परंतु शरीर चालवण्यासाठी आपले जीवन चालवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पैसा. आणि या पैशाचं नियोजन कसं करायचं याविषयीच आपण आज माहिती घेऊन आलेलो आहे. समजा जर एखाद्या व्यक्तीचे मासिक पगार 20,000 असेल तर ते 50-30-20चे नियोजन कसं करावं. गरजा 50%, 10,000, इच्छा 30%, 6,000 आणि बचत 20%, 4,000 याप्रमाणे त्याचं कॅल्क्युलेशन करून आपण त्याचं नियोजन करू शकतो आहे. तर त्यामध्ये बघा, बचत गुंतवणूक 20%, जीवनावश्यक गरजा 50%, आवडीनिवडी 30% याप्रमाणे. तर याचा आपण आता सविस्तर तपशील बघूया. 50% गरजा 10,000 रुपये यामध्ये असा खर्च येतो जे टाळता येत नाहीत. उदाहरणार्थ घराचे भाडे समजा 5,000, किराणा 3,000 आणि वीज पाणी पेट्रोल 2,000. जर हा खर्च 10,000च्या वर जात असेल तर तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे कपात करावी लागेल. आणि 30% इच्छा त्यामध्ये 6,000 रुपये हे पैसे तुमच्या आनंदासाठी आहेत. नवीन कपडे घेणे, हॉटेलमध्ये जेवायला जाणे किंवा एखादे सबस्क्रिप्शन घेणे, शिस्त लावण्यासाठी हा खर्च मर्यादित ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर 20% बचत आणि गुंतवणूक 4,000 रुपये. पगार झालेला सर्वात आधी 4,000 रुपये बाजूला काढा. SIP 2,000 रुपये म्युच्युअल फंडमध्ये टाका. इमर्जन्सी फंड 2,000 रुपये बँक खात्यात कठीण काळासाठी ठेवा. किंवा आपण याचं वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. आणि जर तुमच्याकडे काही कर्ज असेल तर ते 20% बचतीच्या भागातून फेडण्याचा प्रयत्न करा. माहिती सांगितल्याप्रमाणे या 3 घटकामध्ये आपल्या पगाराप्रमाणे तुम्ही पैशाचं जे रक्कम आहे ती कमी जास्त करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचा घटक तिसरा म्हणजे बचत ही सर्वांनी करावी. आणि आपण पैसा खर्च करतो परंतु बचत करत नाही. म्हणजे पगार झाल्या प्रथमतः बचत करा. त्याच्या 20% प्रमाण आहे, परंतु आपल्या ऐपतीप्रमाणे आपण करू शकता. आणि त्यामध्ये PF असेल, PF, RD, म्युच्युअल फंड अशा विविध प्रकारामध्ये आपण बचत करू शकता. किंवा आपल्या बचत खात्यामध्ये पण इमर्जन्सी फंड म्हणून तुम्ही काढू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला हे सर्वांनी कमेंटमध्ये कळवा. त्याचप्रमाणे आवडला असेल तर जरूर लाईक करा.